नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इझी टीचिंग एक्झाम कटा या यूट्यूब चॅनलवर तुमचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्टेट बोर्ड इयत्ता 5वीचा जुना भूगोल यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न पाहणार आहोत. तर हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. हा व्हिडिओ टेट, पोलीस भरती, अंगणवाडी मुख्य सेविका, रेल्वे भरती, MPSC, सरळ सेवा तसेच सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त असा व्हिडिओ आहे. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. चला तर मग पाहूयात यावरील वस्तुनिष्ठ प्रश्न. प्रश्न पहिला, 0° अक्षवृत्त म्हणजे डॅडॅश होय. तर उत्तर आहे मूळ रेखावृत्त. जे 0° अक्षवृत्त असते त्याला मूळ रेखावृत्त असे म्हणतात. प्रश्न दुसरा, पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास डॅडॅश किमी आहे. तर उत्तर आहे 12,756 किमी. प्रश्न तिसरा, पृथ्वीचा ध्रुवीय व्यास डॅडॅश किमी आहे. उत्तर आहे 12,714 किमी. आणि पृथ्वीचा विषुववृत्तीय व्यास किती आहे? 12,756 किमी. तर विषुववृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यासमध्ये थोडासाच फरक आहे. 12,000 सेम आहे, 756 आहे वरचा विषुववृत्तीय व्यास आणि ध्रुवीय व्यास किती आहे? 12,714 किमी आहे. हे प्रश्न येऊ शकतात. प्रश्न PYQ आहेत, आलेले आहेत, MPSCला सुद्धा आलेले आहेत. तर तुम्ही हे व्यवस्थित लक्ष देऊन पहा आणि नोट करून घ्या नोटबुकमध्ये. प्रश्न चौथा, पृथ्वीवरील आडव्या काल्पनिक रेषा म्हणजे अक्षवृत्त अशी किती अक्षवृत्ते आहेत? अशी किती अक्षवृत्ते आहेत? तर उत्तर आहे 181 अक्षवृत्ते आहेत. तर पहा, हे 90 आणि 90 म्हणजे काय असतात? हे 90 आणि हे 90 आहेत. आणि हे जे 0 आहे हे वरती 90 खाली असे 90 ते असतात. आणि हे 0 जे असतात त्याला विषुववृत्त म्हणतात. आणि हे वरचे 90 आणि खालचे 90 हे अक्षवृत्ते आहेत. असे एकूण मिळून 181 अक्षवृत्ते आहेत. प्रश्न पाचवा, पृथ्वीवरील उभ्या काल्पनिक रेषा म्हणजे रेखावृत्ते अशी किती रेखावृत्ते आहेत? आता पृथ्वीवरील जे उभे काल्पनिक रेषा असतात म्हणजे कोणत्या उभ्या काल्पनिक रेषा असतात? ही जी आपली पृथ्वी आहे त्याच्यावर ज्या अशा उभ्या काल्पनिक रेषा असतात त्याला काय म्हणतात? रेखावृत्त म्हणतात. आणि हे जे मधलं जे असतं त्याला मूळ रेखावृत्त म्हणतात. कोणते रेखावृत्त म्हणतात? मूळ रेखावृत्त म्हणतात. आणि इकडच्या साईडला 179 आणि इकडच्या साईडला 179 असे एकूण 360 रेखावृत्ते आहेत. किती रेखावृत्ते आहेत? 360 रेखावृत्ते आहेत. प्रश्न सहावा, सरळ रेखावृत्ते या सारख्याच लांबीची असल्याने एक रेखावृत्त 0 मानले जाते. ते कुठून जाते? तर हे सर्व रेखावृत्ते सारख्याच लांबीचे आहेत, पण तिथं काय केलेलं आहे? एक रेखावृत्त आहे जे 0 मानले. तर ते कुठून जाते? तर ग्रीनिचमधून जाते. आणि ते कुठं आहे? ग्रीनिच हे इंग्लंड या देशामध्ये आहे. आता रेखावृत्तावरून वार ठरवला जातो. रेखावृत्तावरून काय ठरवला जातो? तर वार ठरवला जातो. पूर्वेकडे गेले की पुढचा वार असतो आणि पश्चिमेकडे गेले की मागचा वार असतो. म्हणजे रेखावृत्तावरून काय ठरवलेलं जातं? वार ठरवला जातो. आणि मूळ रेखावृत्त कुठून गेलेलं आहे? 0 रेखावृत्त ज्याला मानले जाते ते कुठून गेलेले आहे? तर इंग्लंडमधील ग्रीनिच या ठिकाणाहून हे 0 रेखावृत्त गेलेले आहे असे मानले जाते. प्रश्न सातवा, वेळ ही रेखावृत्ताच्या स्थानावरून ठरवली जाते. भारताची प्रमाण वेळ डॅडॅश रेखावृत्तावर ठरवली आहे. तर याचं उत्तर आहे भारताची प्रमाण वेळ आहे म्हणजे कोणत्या रेखावृत्तावर ठरवली आहे? तर 82°30 या रेखावृत्तावर भारताची प्रमाण वेळ ठरवली जाते. प्रश्न आठवा, भारतीय प्रमाण वेळ ग्रीनिच वेळेपेक्षा डॅडॅश मिनिटांनी पुढे आहे. तर भारतीय वेळ ही ग्रीनिच वेळेपेक्षा किती? उत्तर आहे 5 तास 30 मिनिटांनी पुढे आहे. जर ग्रीनिचमध्ये 6 वाजले असतील तेव्हा आपल्या भारतामध्ये किती वाजतात? सकाळचे 11:30 झालेली असतात. म्हणजे भारताची जी प्रमाण वेळ आहे ते ग्रीनिच म्हणजे इंग्लंडपेक्षा 5 तास 30 मिनिटाने पुढे आहे. प्रश्न नववा, पृथ्वीचा सर्वात खालचा थर कोणता? तर पृथ्वीचा सर्वात खालचा थर आहे त्याला काय म्हणतात? तपांबर असे म्हणतात. काय म्हणतात? तपांबर असे म्हणतात. प्रश्न 10वा,
वातावरणातील सर्वात कमी तापमान डॅश थरात आढळते. आता सर्वात कमी तापमान कोणत्या थरात आढळते? तर आता तापमान किती आहे, कोणते कोणते थर आहेत बघा. पहिला आहे तपांबर, स्थितांबर, मध्यांबर, आयनांबर आणि बाह्यांबर असे थरे आहेत तापमानाचे. मग आता त्याच्यामध्ये काय, तपांबरमध्ये 13 किमी आहे, स्थितांबर हे 1350 येते, मध्यांबर 50 ते 100 येते, आयनांबर 80 ते 500 येते आणि बाह्यांबर हे 1000पेक्षा जास्त असते. आणि बाह्यांबरामध्ये हायड्रोजनसारखे हलके वायू मिळतात. आता ह्याचं ट्रिक्स बघा. त स्थि म आ बा लक्षात ठेवायचं. त स्थि म आ बा ही काय आहे, शॉर्टकटमध्ये ट्रिक्स आहे, ते तुम्ही लक्षात ठेवलं तर तुम्हाला ह्याचे थर म्हणजे कोणता थर खाली कोणता थर वर असे तुम्हाला थर लक्षात येतात. प्रश्न 11. वारे नेहमी कोणत्या दाबाकडून कोणत्या दाबाकडे वाहतात? तर वारे नेहमी, उत्तर आहे वारे नेहमी जास्त दाबाकडून कमी दाबाकडे वाहतात. प्रश्न 12. वाऱ्याचा वेग कोणत्या उपकरणाने मोजतात? तर वाऱ्याचा जो वेग आहे तो कोणत्या उपकरणाने मोजतात? तर उत्तर आहे वायू वेगमापक या उपकरणाने वाऱ्याचा वेग किमी प्रति तास म्हणजे किमी प्रति तास या परिमाणात मोजतात, वायू वेगमापक या उपकरणाने. प्रश्न 13. आमरवेल वनस्पती डॅश वनस्पती आहे. तर आमरवेल वनस्पती कशी वनस्पती आहे असा प्रश्न आहे. तर आमरवेल ही वनस्पती कशी आहे? परजीवी वनस्पती आहे. कशी आहे? परजीवी. आमरवेल कशी असते माहिती आहे का? हे झाड आहे, समजा हे झाड असं, तर त्याच्यावर काय असते, हे छोटे छोटे बारीक 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 पिवळे असतात त्याला, म्हणजे त्याला पान बीन काही नसते, फक्त पिवळ्या काड्या असतात आणि पूर्ण झाड ते भरून व्यापलेलं असते. आणि त्या काय करतात मग, त्या झाडाचं पूर्ण असं शोषून घेतात आणि त्या झाडावरच वाढतात. आणि ह्याला एक छोटे छोटे असे बारीक 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 केसासारखे असतात, त्याला चूसक असे म्हणतात. म्हणून ही आमरवेल ही कशी आहे? परजीवी वनस्पती आहे. प्रश्न 14. भारताचे पूर्व पश्चिम अंतर डॅश किमी आहे? तर याचं उत्तर आहे 3000 किमी भारताचे पूर्व पश्चिम अंतर आहे. आता बघा, हे पूर्व आहे आणि हे पश्चिम आहे, तर ह्याचं जे अंतर आहे ते किती आहे? 3000 किमी हे अंतर आहे. हे आपण स्टेट बोर्ड इयत्ता 5वीच्या स्टेट बोर्डमधले जुनं स्टेट बोर्डचं पुस्तक होतं भूगोलाचं, त्याच्यामधले प्रश्न आहेत. तर तुम्ही स्टेट बोर्डचा नक्की अभ्यास करा, तुम्हाला त्याचा भरपूर फायदा होईल. आणि हे सर्व प्रश्न येऊन गेलेले आहेत, ह्याच्यावर खूप बारकाईने प्रश्न विचारले जातात. प्रश्न 15. भारताचे उत्तर दक्षिण अंतर किती किमी आहे? आता उत्तर दक्षिण म्हणजे कोणतं? तर हे असं, हे जे उत्तर आणि दक्षिण जे आहे, हे उत्तर आहे, हे दक्षिण आहे, ह्याचं अंतर किती आहे? तर 3200 किमी आहे. प्रश्न 16. भारताची भूसीमा डॅश किमी लांबीची आहे? जी भारताची जी भूसीमा आहे ती किती किमी लांबीची आहे असा प्रश्न आहे. तर त्याचं उत्तर आहे 15200 किमी आहे. प्रश्न 17. क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यांचा क्रम सांगा. म्हणजे क्षेत्रफळाच्या दृष्टीने राज्यांचा क्रम किती आहे, म्हणजे सर्वात मोठं राज्य कोणतं, त्याच्यानंतरचं राज्य कोणतं, असं दिलेलं आहे. तर उत्तर आहे पहिलं आहे राजस्थान, दुसरं आहे मध्य प्रदेश आणि तिसरं आहे महाराष्ट्र. आपल्या महाराष्ट्राचा क्रम कितवा आहे? तिसरा महाराष्ट्राचा क्रम आहे. प्रश्न 18. अंदमान बेटावरील सर्वात उंच शिखर कोणते? तर उत्तर आहे सॅडल शिखर. याची उंची आहे 738 मीटर. इथं किमी झालेलं आहे, तर याचं उत्तर आहे मीटर असे 738 मीटर याची उंची आहे. प्रश्न 19. पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर कोणते? तर उत्तर आहे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर अन्नेमुडी हे पश्चिम घाटातील सर्वात उंच शिखर आहे आणि त्याची उंची आहे 2695 मीटर. हे अन्नेमुडी येथील सर्वात उंच शिखर आहे. प्रश्न 20. भारतात किती किमी लांबीचा सागर किनारा लाभलेला आहे? तर उत्तर आहे 7517 किमी लांबीचा भारतात सागर किनारा लाभलेला आहे. प्रश्न 21. प्रकाश व्रत कशास म्हणतात? तर उत्तर आहे
सूर्यकिरणामुळे पृथ्वीच्या अर्ध्या भागावर उजेड व उरलेल्या अर्ध्या भागावर अंधार असतो. या प्रकाशित व अप्रकाशित भागांना वेगळे करणाऱ्या रेषेस प्रकाशव्रत असे म्हणतात. म्हणजे कसं, पृथ्वीच्या अर्ध्या भागावर उजेड असतो आणि पृथ्वीच्या अर्ध्या भागावर अंधार असतो. मग या दोन प्रकाशित व अप्रकाशित या भागांना वेगळे करणारी जी रेषा असते त्याला काय म्हणतात? प्रकाशव्रत असे म्हणतात. प्रश्न 22वा. अंदमान समूहातील कोणत्या बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे? तर भारतातला जे एकमेव जागृत ज्वालामुखी आहे तो अंदमानमधील म्हणजे अंदमान समूहातील कोणत्या बेटावर आहे? तर उत्तर आहे बॅरन बेटावर. प्रश्न 23वा. नदीपात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणते? म्हणजे जे नदीपात्र आहे, नदीचे जे पात्र आहे त्या पात्रातील जगातील सर्वात मोठे बेट कोणते? तर उत्तर आहे ब्रह्मपुत्रा या नदीपात्रातील माजुली ही बेट. म्हणजे ब्रह्मपुत्रा जी नदी आहे तिच्या नदीपात्रात माजुली हे नावाचे एक बेट आहे, ते जगातील सर्वात मोठे बेट आहे. लक्षात असू द्या, नदीपात्रातील म्हणले. प्रश्न 24वा. ब्रह्मपुत्रेच्या उपनद्या कोणत्या म्हणे? जी ब्रह्मपुत्रा नदी आहे तिच्या उपनद्या कोणत्या आहेत? तर उत्तर आहे सुबनसिरी, मनास व तिस्ता. कोणत्या आहेत? सुबनसिरी, मनास व तिस्ता या ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्या आहेत. तर याचं ट्रिक्स लक्षात ठेवा काय आहे? सुमती. सुमती ही ट्रिक्स आहे. सुमती ही ब्रह्मपुत्रा नदीच्या उपनद्याची ट्रिक्स आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला? व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रमैत्रिणीला शेअर करा. थँक्यू.